नमस्कार मंडळी, मी गणेश फुलंब्रीकर. आपण पाहत आहे ज्ञानदाता यूट्यूब चॅनल. सध्या आपण त्याच्यात राशी अशी कशी या विभागात तुमच्या शंकांचं निरसन करत होतो. त्यातली आता एक राहिली शंका तेवढीच बघायची आहे. तत्पूर्वी त्या शंकेला जोडून म्हणजे मला आलेला प्रश्न जो होता तिघा चौघांकडून आला होता की तुमच्या हिशोबाने साधना निश्चित कशी करावी. तर खरं सांगायचं झालं ना मित्रांनो, तर मी काही एवढा मोठा माणूस नाहीये की ज्यांनी तुम्हाला साधना विधाना शिकवावी. आहे लहान माणूस आहे, वाचकप्रिय माणूस आहे, तुम्हा सगळ्यांचा मित्र आहे, एवढंच आहे, बाकी काही नाहीये. पण तरी माझ्या हिशोबाने काय काय कसं करावं तर त्याबाबत मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. पहिल्यांदा एकदा काय झालं, नारद असेच तुम्हाला माहिती आहे, नारद मुनी त्रिलोकात संचार केव्हाही कुठेही कसेही करू शकतात. तर असेच फिरत फिरत विष्णुपुरीत गेले. त्यांनी भगवान विष्णूंना विचारलं की श्री विष्णू, तुमच्या हिशोबाने तुमचा सगळ्यात श्रेष्ठ शिष्य कोण? आता तुम्हीच असणार, कारण मी सदन करत तुमचं नाव घेतल्याशिवाय जगतच नाही. माझ्या प्रत्येक श्वासाला तुमचं नाव जोडून असतं, नारायण नारायण. विष्णू हसले म्हणजे नारदा तुला एक कामगिरी देतो. हे बघ, हा घडा आहे ना, या घड्यात तेल वळलंय. हा घडा घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून ये. नारदांनी तो घडा उचलला, संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मारली, परत आले. श्री विष्णूंसमोर तो घडा ठेवला आणि दाखवला की बघा, एकही थेंब पडलेला नाही, एकही थेंब कमी झालेला नाही. जसा भरलेला घडा तुम्ही जसा आणि जेवढा भरलेला दिला तसा आणि तेवढाच आहे. विष्णू हसले, म्हणले बरोबर आहे नारदा, परफेक्ट कामगिरी केली असतो. आता फक्त मला सांग की एवढ्या सगळ्या परिक्रमेमध्ये तू माझं नाव किती वेळा घेतलं? त्याच्यावर नारद म्हणले, असं कसं महाराज, तुम्ही मला आदेश जो दिला होता त्या आदेशाचं कर्तव्य पालन मी केलंय. त्यामुळं माझं टोटली दिवस रात्र तन मन धन लक्ष सगळं त्या घड्याच्या तेलावर होतं. एकही थेंब पडून न देता परिक्रमा पूर्ण करायची म्हणून मी प्रत्येक वेळेला जागता पहारा ठेवून ती परिक्रमा पूर्ण केली आहे. मग त्यावेळेला मी तुमचं नाव घेणार कसं शक्य आहे? विष्णू हसले. त्यांनी त्याला असं जवळ बोलवून खालती दाखवलं. तेव्हा पृथ्वीवर एक शेतकरी माझं काम करतोय. तो सकाळी उठला ना की उठल्या उठल्या 4 वेळा माझं नाव घेतो आणि मगच दिवसाची सुरुवात करतो. स्नान झालं की परत 4 वेळा माझं नाव घेतो आणि मग बाहेरच्या कामांची सुरुवात करतो. शेतीतलं पेरणी, खळणी, जी काय कामं असतील ती सगळी म्हणजे आपल्याला गुरांना चारा घालणं, दूध काढणे, ही सगळी कामं करायच्या आधी एकदा तो माझं नाव घेतो आणि मग रात्री झोपताना परत एकदा माझं नाव घेतो आणि मग झोपतो. तो माझा श्रेष्ठ शिष्य आहे. म्हणले कसं? तो तर इनविन दिवसातनं 4-5 वेळा नाव घेतो. ते म्हणले कारण त्याला मनुष्याच्या जन्माला घालून मी ज्या त्याच्या देहाला जबाबदाऱ्या दिल्यात त्या सगळ्या जबाबदाऱ्या तो पूर्णपणे पार पाडतो. आणि त्या पार पाडत असताना प्रत्येक कामानंतर तो माझं नाव घेतो आणि मला आशीर्वाद मागतो. तुला फक्त मी तेल सांभाळायला सांगितलं तर तुझं नाव घेणं बंद झालं, नामस्मरण बंद झालं, कारण तुझं लक्ष त्या सगळ्या तेलात गुंतलेलं होतं. आणि त्या शेतकऱ्याचं त्याच्या संसारावर लक्ष आहे, पण तो त्या संसारात गुंतलेला नाहीये. त्या देहाची सगळी कर्तव्य तो पार पाडत असताना माझं नाव घेऊन जागा राहत असतो. मला मनोभावे नमस्कार करत असतो, मनोभावे माझी सेवा करत असतो. मग माझ्या दृष्टिकोनानं श्रेष्ठ कोण असला पाहिजे? तू का तो?
नारदाला क्षणभर या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही, पण त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जो अहंकार झाला होता तो अहंकार गाळून निरस्त करण्याचं काम भगवान विष्णूंनी केलंय. त्यांनी विष्णूंचे पाय धरले आणि मार्गस्थ झाला. परत नारायण नारायण करत मार्गस्थ झाला. मित्रांनो, कथेचं सार एवढंच आहे की तुम्ही तुमच्या देहाच्या असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून काम करा. देवाचं नाव घ्या. साधारण तुम्ही पुराण, वेद याच्यातलं काही थोडाफार जरी अभ्यास केलेला असेल तर शास्त्र आपल्याला असं सांगतं की आत्मा अमर आहे. आपण जसे कपडे बदलतो तसे काही वर्षानंतर प्रत्येक वेळेला प्रत्येक आत्मा हे देह बदलत असतो. याच्या आधीच्या देहात कदाचित मी स्त्री असेन, त्याच्या आधीच्या देहात मी अजून कोणी असेल, एखादा पशुपक्षी असू शकेल. फक्त मानव देहाला तुम्ही 84 लक्ष योनी फिरून ज्या वेळेला येता त्यावेळेला त्या देहाला एक वरदान आहे की त्या देहातनं तुम्ही कायमस्वरूपी मार्गस्थ होऊ शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमचे या आधीची जी काय अपकृत्य तुमच्या हातनं चुकून म्हणा, जाणून बुजून म्हणा काही घडलेली असतील तर त्यातनं मार्गस्थ होऊन तुम्ही मोक्ष मिळवू शकता. आणि तो मोक्ष मिळवण्याकरता माझ्या हिशोबाने असलेला मार्ग म्हणजे सातत्याने असलेलं नामस्मरण. आता आपल्याला परमेश्वराने जे दिलेलं आहे ना ते दिनक्रमानुसार दिलेलं आहे. सकाळी सूर्य उगवतो, संध्याकाळी चंद्र उगवतो. हे सकाळचे 12 तास अधिक संध्याकाळचे तास बरोबर आपला 24 म्हणजे एक दिन आणि एक क्रम. मग या दिनक्रमामध्ये आपण त्याची परमेश्वराची आठवण ठेवण्याकरता काही विशिष्ट वेळ त्याला दिला पाहिजे ना. आता मूळ प्रश्न की साधना कशी करायची, तर साधना ज्याला जशी वाटेल त्यांनी तशी करायची. मित्रांनो, नामस्मरणासारखं पुण्य नाही आणि त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग नाही. मी याच्या आधी अनेकदा तुम्हाला बोललो की खूप वेळेला असं होतं की ओरिजिनल कथाबीज हे छोटंसंच असतं, पण ज्या वेळेला ते फोफा होतं त्यावेळेला त्याचा वृक्ष बनतो. हे बऱ्याचशा आपण जर समजा हे बघितलं तर पूर्वीच्या कालावधीत म्हणजे एक 500-700 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी ज्या वेळेला हे वेद मंत्र हे ते सगळे चालू होते त्यावेळेला जर तुम्ही जीवनमान बघितलं तर त्यावेळेला वेळ असायचा लोकांकडे. कारण उपजीविकेचे साधनं 2-4च होती. मुख्य शेती, त्यानंतर दुग्ध व्यवसाय, वणीज थोडंफार आणि राजाचं राज्य असायचं. त्या कालावधीत लाईट बीट वीज हे ते प्रकार नव्हते. तर जी काय कामं करायची राबायचं ते दिवसभर राबायचं आणि संध्याकाळी 6-7 नंतर जसा सूर्य जाईल आणि चंद्र यायला लागेल तसं आपल्या घरी पळायचं, घरटी आराम करायचा. मग कुठं चौकात पारावर गप्पा मारायला लोक जमायचे किंवा कारण त्यावेळेला तेवढा वेळ होता. तुम्ही जर तो कालावधी अभ्यासला ना तर तुमच्या लक्षात येईल त्या कालावधीत लग्न देखील 7-7, 8-8 दिवस चालायची. मग पुढे तेवढा वेळ मिळेना म्हणलं लोकांनी काय केलं, लोकांनी त्यातली काटछाट केली थोडीशी. म्हणजे जे इम्पॉर्टंट विधी आहेत किंवा ज्याच्या शिवाय लग्न या गोष्टीला पूर्णत्व प्राप्त होणार नाही असे सगळे विधी एकत्र केले आणि मग जे साईड विधी एक्स्ट्राचे होते ते काढत गेले. मग 4चं लग्न 3 दिवसावर आलं, 3चं 2 दिवसावर आलं, आता एका दिवसावर होतं. म्हणजे आदल्या दिवशी रात्री सीमांत पूजन, दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न, संध्याकाळी रिसेप्शन, द एंड सगळे आपापल्या मार्गाने घरी. म्हणजेच आपण काय केलं, 4 दिवसाचा सोहळा 1.5 दिवसावर आणला. त्यावेळेची जर तुम्ही समजा काही पुस्तकं किंवा याच्यातनं नॉलेज घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की होम आणि याग त्या दिवशी दिवस चालायचे.